दोन्ही संघांच्या संघनायकांना व त्या खेळाडूंना या सामन्याच्या शुभेच्छा. पहिला चेंडू पहिल्या षटकातला चांगला असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चांगला प्रयत्न, तिथे एक धाव मात्र मिळते, खातं खुलतंय. स्ट्राईकला होता तो निलेश आणि नॉन स्ट्राईकला होता तो अजय. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावासाठी आणि पहिला अकाउंट ओपन होतंय निलेश याचं. धाव संख्या होती ती अजय यांनी मारलाय. धामणी संघाचा दीपक इथे हजर झालेला आहे, 12th मॅन. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवेत, खेळाडू येतोय चेंडू खाली आणि हा पहिला झटका मिळतोय तो धामणी संघाला अजयच्या रूपामध्ये. बघूया, मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, चेंडू भिरकावून द्यायचा होता तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, मात्र झेलबाद. धावसंख्या होते ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. पुढील आलेला फलंदाज गणेश. गणेश नवीन आलेला फलंदाज. आज या सामन्यांसाठी धावतं समालोचन करण्यासाठी गणेश सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत माझ्या शेजारी. हळूहळू दोघांच्या आवाजामध्ये आपल्याला सामन्यांचं धावतं. दरम्यान पुढचा चेंडू कार्पेट स्ट्रोक, धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9. आल्या आल्या चांगला असा चौकार, कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल याला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, थोडंसं हलकेसं अपील होतंय, मात्र चेंडू हा बॅटीला स्पर्श करून निर्धाव होतोय. पाच चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 9. पुढचा चेंडू चांगला असा ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला वाईट चेंडू. दरम्यान रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईट चेंडूसाठी. थर्ड अंपायर इथे हजर आहेत, बघूया. गणेश, काय वाटतं आतापर्यंत ही जी टुर्नामेंट चालू आहे, 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे धर्मवीर चषकाचं, आतापर्यंत चांगले असे सामने तू बघितलेस, काय वाटतं तुला आतापर्यंतच्या सामन्यांबद्दल? निश्चितच फेअर डिलिव्हरी आहे. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 9 धावा. एका षटकाखेरीस धावफलकावर तब्बल 9 धावा आणि पुढील वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो संकेत. प्रथम फलंदाजी करताना धामणी संघ आतापर्यंत एका षटकाखेरीस 9 धावा. अप्रतिम चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर तब्बल 10 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकून तानसा संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली जाते ते तानसा संघाकडून. परंतु दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक हजर होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव, एका धावेन धाव संख्येत परत एकदा भर.
धावसंख्या धावफलकावर 11 धावा. डावखुऱ्याचा गोलंदाज उंच प्रोसाचा गोलंदाज जवळजवळ 15 पावलांचा परत एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला तर रिव्हर्स फटका खेळला जातोय. अप्रतिम फटका. चेतक धावतोय अडवलेल्या चेंडू दरम्यान दुसरी धाव पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पुढील चेंडू सामना करेल तो. आता मात्र सुरेख फटका खेळला जातो लेग साइडच्या दिशेने. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलका झपाट्याने वाढते. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. सुरेख फलंदाजी करतोय तो निलेश. सलामीला आलेला निलेश आता मात्र पंचांचा निर्णय येतो. व्हाईट चेंडू. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात धामणी संघाच्या 20 धावा. दरम्यान संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना केला. पुन्हा एकदा निलेश डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू सरळ एक्स्ट्रिक्शन आता जाऊन उचलला. कुठली धाव नाही या चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी संकेताच्या माध्यमातून केली जाते आहे. पुन्हा एकदा संकेत सामना करतो निलेश. परत एकदा चेंडू. परत एकदा सरळ एक्स्ट्रिक्शन हातात जाऊन विसरते. कुठली धाव नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जाते. ते संकेताच्या स्वरूपात अप्रतिम गोलंदाजी केली जाते. षटकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू संकेताने निर्धाव टाकले. डावकुरी हाताचा हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकवर निलेश. सर ओव्हर झाली होती. ह्याच्या आदल्या चेंडूवर ओव्हर झाली होती. सर ओव्हर झाली होती. निश्चितच टेक्निकल एरर असल्यामुळे आपण मगाचा चेंडू हा धरला नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू. पुढचा षटक घेऊन येतोय तो प्रणय. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने झरकन पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26. पहिल्या चेंडूवर प्रणय याचा असा धुवाधार फटक्याने स्वागत केलं. गणेश. चांगली अशी फटकेबाजी आतापर्यंत धामणी संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू प्रणय याचा सामना करतो तो पुन्हा एकदा गणेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो हवेमध्ये आणि पुढचा झटका मिळतोय तो धामणी संघाला. चांगला असं यष्टीरक्षकाकडनं झेल. मोठा फटका खेळायचा होता. याच्या आधी चेंडूवर चांगला असा षटकार लगावला. मात्र गणेशाला पुढचा चेंडू काही नीटसा कनेक्ट करता आला नाही. झेल बाद होतोय तो गणेश आणि गणेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो कल्पेश. 26 धावसंख्या. कल्पेश.
डावखुरा त्याचा फलंदाज कल्पेश, त्याचा सामना करतोय तो प्रणय. बघूया पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो सीमारेषेजवळ. निश्चितच पंचांचा आता निर्णय येईलच आपल्यापर्यंत. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 30. 3 चेंडू 30 धावा. तीन चेंडू झालेले आहेत अजूनही. चेक करायचं लागलाय का नाही असं. जे पॉइंटच्या दिशेने जे झाड आहे तिथे चेंडू लागलाय का नाही चेक करायचंय. बघूया. नाही लागलेला चेंडू. 4 धावा आहेत. धावसंख्या आहे ती 30. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी या षटकामधले प्रणय याचे. आलेला चांगला असा चौकार लगावला तो कल्पेश याने. पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले, मात्र चेंडू जातोय तो स्टिक वरतून, स्टंप वरतून जातोय चेंडू. निर्धावाचा चेंडू सरळ विसावतोय तो यष्टीरक्षक याच्या ग्लोव्ज मध्ये. दरम्यान पुन्हा एकदा प्रणय आपल्या बॉलिंग मार्कवर. त्याचा सामना करतोय तो प्रणय. आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी धामणी संघाच्या मार्फत दिसते. धावसंख्या झाली ती 30. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलकेसा बाहेर वळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धावाचा चेंडू सामना झालाय ते. धावा झाले ते 30. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू. थोडासा गतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो वाईड. 1 धाव मात्र मिळते. पुढील चेंडू. पुन्हा एकदा शफल झाले. षटक संपतंय. थोडंसं महागडं असं षटक प्रणयाच्या मार्फत, मात्र चांगल्याशे 2 चेंडू मात्र त्यांनी हाताळले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 31. बघूया पुढचं षटक. संकेत. संकेत. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 32. कल्पेश. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज, डावखुऱ्या त्याचा फलंदाज. चांगला असं कॉम्बिनेशन. कॉम्पिटिशन चांगलं होतं. दरम्यान चेंडू जातोय तो कार्पेट स्वरूपात. एकदा धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतोय. चांगला असा थ्रो. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 34. तिसरा चेंडू या षटकातला. खोलवर टप्प्याचा सुरेख असा चेंडू बॅटीची कडा घेऊन जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होती ती 35. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू. पुन्हा एकदा संकेत याचा.
चांगला असा फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक, चांगला असं क्षेत्ररक्षण तिथे. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतोय, मात्र दुसरी धाव पूर्ण होण्याच्या आत खेळाडू हा धावबाद होतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते ती 36. 36 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो हवेत आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हा धरतीला दान होतोय, जीवनदान मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 37. चांगला असं चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. दरम्यान झेलबाद होण्याची संधी होती, मात्र एक धाव. पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय पॉइंटच्या दिशेने. आता मात्र चुकी होत नाहीये. हातातून सटकला, मात्र कुठे ना कुठे त्यांनी पकडलाय. झेल बाद होतोय. पुढचा झटका मिळतोय आणि संकेताच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. दरम्यान पहिल्या इनिंगचा शेवटचा आणि अखेरचा षटक घेऊन येतो तो रवींद्र, मॅन फ्रॉम तानसे. आतापर्यंत तब्बल 4 षटका अखेरीस. धावसंख्या धावपलक्यावर 37. 37 धावा. पहिला चेंडू सामना सलामीला आलेला निलेश. आता मात्र मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक जज करतो, चेंडूच्या खाली येतो आणि अप्रतिम झेल टिपला जातोय तो. आणि निलेशाच्या स्वरूपात चौथा हादरा बसतोय त्या धामणी संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धामणी संघ तब्बल 38 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धाव संख्या होती ती 38 धावा. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 2025 2025 25वे रौप्य महोत्सव या सामन्यांचा शेवट आणि अखेरचा दिवस. नवीन फलंदाज किरण. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण. डावखुरी हाताचा गोलंदाज डायव्हर्टच्या खूप बाहेर टाकले चेंडू. पंच हेमंत सरांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. एका धावेन धावसंख्येत भर. धावसंख्या 39 धावा. पंच सामना थांबवायचा आहे. तुकाराम कुठे असतील? मित्रा तो गेट थोडा खोलायचा. मित्रा तो गेट खोलायसाठी मदत करायची थोडी. धन्यवाद मित्रा. तो गेट खोलायचा आहे. आणि तुमच्या मदतीसाठी तुकाराम सुद्धा येतोय.
चला पंच सामना चालू करायचा आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा आणि अखेरचा षटक घेऊन येतो रवींद्र. रवींद्रच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करील तो किरण. डावकुरे त्याचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. सुरेख फटका खेळायचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल धरतीला दान होत आहे. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाच्या आतापर्यंत 41 धावा धावफलकावर जमा होत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा रवींद्र आणि सामना करील पुन्हा एकदा किरण. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. क्षेत्ररक्षक चेक करतोय. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय तो आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेण्याच्या नादात गडी बाद होतोय तो आणि 6वा हादरा बसतो त्या धामणी संघाला 43 या धावेवर. आणि किराण्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज भाऊ. दरम्यान रवींद्रच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करील तो अविनाश. डावकुरे हाताचा हा गोलंदाज. आता मात्र सुरेख फटका खेळला जातो. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. षटकाराने धावसंख्या झपाट्याने वाढली. धावसंख्या धावफलकावर 49 धावा. 49. सुरेख पद्धतीचा फटका खेळला जातो तो अविनाशाच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू सामना करील पुन्हा एकदा अविनाश. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. सुरेख फटका खेळला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 पुन्हा एकदा और थ्रो फेकी. तीन धावा पूर्ण. या 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 52 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन जाईल तो रवींद्र. सामना करील पुन्हा एकदा भाऊ. नवीन आलेला हा फलंदाज भाऊ आता मात्र प्रथम स्ट्राईकवर येतोय. अप्रतिम फटका खेळला जातोय. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुंदरीच्या झेल टिपलाय आणि भाऊ याच्या स्वरूपात 6वा हादरा बसतोय तो धामणी या संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना धामणी या संघाने तब्बल 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा जमा केल्या त्या 52 धावा 52 आणि विजयासाठी तानसा संघाला आव्हान दिले ते 53 धावांचं.
चला धामणी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाने 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जमा केली आहे ते 52 धावा आणि विजयासाठी तानसा संघाला 53 धावांचं आव्हान ठेवलंय. चौथ्या आणि तिसऱ्या बक्षिसासाठी होणारा हा सामना धामणी विपक्ष तानसे. फलंदाजीसाठी तानसे संघाकडनं जतीन आणि प्रवीण. आपण पाहतोय मॅचच्या पंचांच्या भूमिकेत निलेशजी महाजन सर आणि त्यांच्या समवेत हेमंतजी तावडे सर. वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो ते विलास आणि सलामीची जोडी जतीन त्याच्या समवेत प्रवीण. तीस चेंडू आणि 53 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा तानसे संघ. दरम्यान षटकातील पहिला चेंडू सामना केला तो प्रवीण. सुरेख पद्धतीचा चेंडू तेवढा सुरेख फटका खेळला जातोय. दरम्यान चेंडू डिक्लेअर स्वरूपात एकच धाव एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं गोललं जाते. ते तानसे संघाचं धावफलकावर धाव समा होते ती 1. दरम्यान विलासाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतो जतीन. एनसी स्पोर्टचे संघ मालक निलेशजी पाटोळे साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं मंडळाकडे खूप खूप स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षण हजर होत आहे. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं जातं. दरम्यान एकच धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. आणि या आपण जे टी शर्ट पाहतो या सामन्यासाठी ते टी शर्ट जे अवेलेबल करून दिले ते किरणजी हुमणे साहेब यांचं सुद्धा आगमन होते. मंडळाकडून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो विलास सामना केला पुन्हा एकदा प्रवीण. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. सुरक्षित क्षेत्रात कुठली धाव नाही निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ती विलासाच्या माध्यमातून. 53 धावांचा भला मोठा आव्हान घेऊन उतरलेला तानसा संघ आतापर्यंत 2 धावसंख्येवर. दरम्यान षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने सुंदर फटका खेळला जातो. चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या झपाट्याने वाढली. धावसंख्या धावफलकावर तब्बल 6 धावा. सुंदर कव्हर ड्राईव्ह खेळला जातो तो प्रवीणाच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल तो विलास सामना केला पुन्हा एकदा प्रवीण. अप्रतिम फटकेबाजी केली जाते ते प्रवीण याच्याकडनं. धावणी विपक्ष तानसा असा चाललेला हा सामना. दरम्यान पुन्हा एकदा विलास. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कुठली धावणे या चेंडूवर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर 6 धावा. शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन जाईल तो विलास. सामना केला मिळाला प्रवीण. आता मात्र फुरेक फटका खेळला जातो लेग साइडच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस बिनगड्यांच्या बाबतल्यात धावसंख्या धावफलकावर 10 धावा. आणि विजयाचं समीकरण होतंय ते 24 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरं षटक घेऊन होतो तो
निलेश निलेशच्या षटकातील पहिला चेंडू सामना केला जतीन. अप्रतिम चेंडू खेळला जातो लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू सीमा रेषा पार. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ते फिल्डर कोणी प्रेक्षक कलवायचंय. स्टॉप आहे. ओके 3 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते ते क्षेत्ररक्षकाकडून आणि 3 धावा. या 3 धाव्यां धावसंख्या धावफलकावर धावसंख्या जमा होते ती 13 धावा. निलेशच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला तो साला मिळाला प्रवीण. आता मात्र सुरेख फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. एकच धाव. एका धाव्याने धावसंख्येत बरं धावसंख्या धावफलकावर 14 धावा. निलेशच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा जतीन. आता मात्र सुरेख फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथं चेंडू सीमा रेषा पार. चौकार. चौकारांनी धावसंख्या धावपंख्यावर जमा होते ती 18 धावा. अप्रतिम फटकेबाजी करतोय तो जतीन. निलेशच्या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन जाईल तो निलेश. सामना करेल पुन्हा एकदा जतीन. विजयासाठी तब्बल 30 चेंडू आणि 53 धावांची गरज असताना आतापर्यंत धावफलकावर धावा जमा होते ते त्यांच्या संघाच्या 18 धावा. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा जतीन. आता मात्र सुरेख फटका खेळला जातो. सरळ स्टेट ड्राईव्ह. सरळ समालोचन कक्षाला सलामी देत असताना षटकार. षटकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24. सुरेख फलंदाजी करतोय तो जतीन. निलेशजी महान यांचं इथं आगमन होते मंडळात. त्यांचं खूप खूप स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सरळ स्टेशन आता जाऊन विसरतो. कुठली धाव नाही या चेंडूवर. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. दरम्यान षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन जाईल तो निलेश. सामना केला तो जतीन. आता मात्र कम बॅक करतो निलेश. दरम्यान षटकाचा शेवटचा आणि अखेरचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा जतीन. ओ सुरेख पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय तो. धामणी या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून वारंवार चुका केल्या जातात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. आणि विजयासाठी समीकरण बदलते ते 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. अठरा चेंडू 28 धावा. 28 धावा 18 चेंडू. आतापर्यंत कुठलाही गडी बाद झाला नाही तो त्यांचा संघाचा. खूप सुरेख फलंदाजी केली जाते ती त्यांच्याकडे प्रवीण आणि जत्रेच्या माध्यमातून. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो धामणी संघाकडनं कल्पेश. कल्पेशच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल तो कल्पेश. सामना केला पुन्हा एकदा जतीन. कल्पेशच्या षटकातील पहिला चेंडू रावकुरा त्याचा हा गोलंदाज सुरेख फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक हजर. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत बरं धावसंख्या धावफलकावर 26 धावा. अजूनही विजयासाठी 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. संत गतीत चाललेला हा सामना. दरम्यान कल्पेश डावकुरी त्याचा उंच पुरस्कार. हा गोलंदाज जवळजवळ 25 ते 30 पावलांचा रनअप.
दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जातो, सरळ स्ट्रेकच्या हातात जाऊन विसावतोय. कुठली धाव न या निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. सुरेख गोलंदाजी केली जाते ती कल्पेशच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू हाताळले जाते ते कल्पेशच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा मात्र समीकरण बदलते. 15 चेंडू आणि 27 धावांची गरज. कल्पेशच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. बॅटकडे ओके. कल्पेशच्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल तो कल्पेश. सामना पुन्हा एकदा सलामी मिळाला जतीन. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ती कल्पेशच्या माध्यमातून. मात्र सुरेख फटका खेळला जातोय. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. आतापर्यंत कल्पेशच्या षटकाचे विश्लेषण करायचं घेतलं तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि तब्बल 3च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ती कल्पेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला स्ट्रेट ड्राइव्ह खेळला जातोय. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत जमा झाली आहे ती बिनगड्याच्या मोबदल्यात 29 धावा 29. आता मात्र समीकरण बदलते. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. बाबणे संघाचा कर्णधार तसेच सारमल संघाचा कर्णधार टॉसच्या कार्यक्रमासाठी यायचंय. बारा चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. कुठेतरी समीकरण जड होत चालले ते तानसे संघासाठी. दरम्यान वैयक्तिक पहिले सांगिक 4थे षटक घेऊन येतो तो संतोष. सलामीला आलेली जोडी तानसा संघाकडून अजूनही मैदानात आहे. बघूया कुठल्या प्रकारची फलंदाजी केली जाते ते प्रवीणाच्या माध्यमातून. परत एकदा सुरेख फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक हजर. सुरक्षित रक्षण केलं जात आहे. सुरेख थ्रो फेकी सुद्धा आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिके चाललेली ही लढत तानसा विपक्ष धामणी. दरम्यान संतोषाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा जतीन. आता मात्र सुरेख प्रकारचा चेंडू तेवढा सुरेख फटका खेळला जातो. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 31. आणि जर तानसा संघाला हा सामना विजयी व्हायचा असेल तर एक आणि दोस्तांचे फटके खेळून जमणार नाही. षटकार चौकाराची बोलीभाषी करायला लागेल. दरम्यान संतोषाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा प्रवीण. आता मात्र सुरेख फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक जत करतो. मिस फिल्डिंग. चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या धावफलकावर जमा होते ती 35 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. संतोषाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा प्रवीण. आता मात्र सुरेख चेंडू हाताळतो. श्रेष्ठ जाऊन बदलतोय आणि प्रवीणाच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय तो तानसा संघाला. सुरेख गोलंदाजी केली जाते ती संतोषाच्या माध्यमातून. आणि प्रवीणाची जागा भरून करण्यासाठी येतो तो रवींद्र. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 18 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ती संतोषाच्या माध्यमातून. बघा याच्या पुढच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर परत एकदा कमबॅक केलं संतोषानं.
विजयासाठी 8 चेंडू 18 धावा. धामणी विपक्ष तानसे असा चाललेला हा सामना. बघूया संतोषाच्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल तो संतोष. सामना पुन्हा एकदा रवींद्र. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम शॉ फटका. क्षेत्ररक्षक जत करतोय आणि झेलबाजीच्या स्वरूपात दुसरा आदरा बसतोय तो तानसा या संघाला. षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन जाईल तो संतोष. पुन्हा एकदा समीकरण बदलतं. 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. बघा 12 चेंडू 24 धावांची गरज असताना संतोषला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. तब्बल आतापर्यंत संतोषाच्याकडनं 5 चेंडू हाताळले गेलेत आणि केवळ 6 धावा खर्च केल्यात त्या संतोषाच्या माध्यमातून. दरम्यान विजयासाठी पुन्हा एकदा समीकरण बदलतं. 7 चेंडू 18 धावा. आणि रवींद्राची जागा भरून काढण्यासाठी तो नौका बॅट्समन तो प्रणय. संतोषाच्या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू सामना करील तो प्रणय. पुढे एकदा ब्लॅक होलवर टाकला हा चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू. कुठलीही धाव नाही या चेंडूवर आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चौथ्या षटकाची समाप्ती होते आणि धाव फलकावर तानसा संघाची धावसंख्या आहे ती 35 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 18 धावा. विजयासाठी 6 चेंडू 18 धावा. आणि सलामीला आलेला जतीन अजूनही आहे. बघूया जतीन आपल्या संघाला विजय मिळवून देतो की काय. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर. सारमाल संघाचा कर्णधार तसंच बाबण्या संघाचा कर्णधार. पूर्ण स्क्वॉड घेऊन यायचं तुम्ही. वैयक्तिक दुसरा आणि शांगी 5 शेवटचा अखेरचा षटक घेऊन होतो कल्पेश डावकुरे. त्याचा गोलंदाज. विजयासाठी 6 चेंडू 18 धावांची गरज. सामना करतो जतीन. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. एवढा सुरेख फटका खेळला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाते. दरम्यान दुसरी धावायचा प्रयत्न आणि थोडा अंपायर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावत असताना चेंडू लागलेला आहे. चला सारमाल संघ आणि बाबणे संघ आपली प्लेइंग 11 घेऊन यायचे. आपण पूर्ण स्क्वॉड घेऊन यायचे. आता परत मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. कल्पेश डावकुरे त्याचा गोलंदाज उंच पुरवठ्याचा गोलंदाज. दरम्यान सुरेख गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू सामना पुन्हा एकदा जतीन. आता मात्र मिस टाइम स्टॉक यष्टरक्षक आणि छतण्याच्या स्वरूपात तिसरा आदरा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. छतण्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो ऋषी. जयेश विदे सर कुठे असाल तुम्ही या समालोचन कक्षामध्ये. आणि मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. विजयासाठी 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. सोळा धावा 4 चेंडू. प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाने 5 षटकांच्या मोबदल्यात धावफलकावर 52 धावा जमा केल्या होत्या आणि 53 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते तानसा संघापुढे. आणि आता मात्र समीकरण बदललंय. ते 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. दरम्यान कल्पेश डावकुरे त्याचा हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतो. आता मात्र त्याने 2 चेंडू हाताळलेत आणि केवळ 2 धावा खर्च केला. 1 गड्याला बाद करण्यात आलं. यश आलंय.
कल्पेशाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केली ऋषी. बघा किती सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. कुठलीही धाव नाही, सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा समीकरण बदलतं. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. सुरेख गोलंदाजी केली जाते ती कल्पेशाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, डावकुरेचा हा गोलंदाज. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. परत एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे सामना झुकवला येतो कल्पेशानं. आणि आता मात्र समीकरण बदललंय. विजयासाठी 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी केली कल्पेशानं. आतापर्यंत तब्बल 4 चेंडू हाताळलेत. केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. दरम्यान कल्पेशाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना केला पुन्हा एकदा ऋषी. बघा बॅक टू बॅक तिसरा चेंडू हाताळला जातोय तो कल्पेशाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना आतापर्यंत केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केला. कल्पेशाने शेवटतील षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू. विजयासाठी 1 चेंडू 16 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी केली जाते कल्पेशाच्या मध्ये. सुरेख गोलंदाजी. आता मात्र सुरेख फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार षटकार आणि विजय होतो तो धामणी संघ. चला दोन्ही टीम थँक्यू सो मच